नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. तर बघा, आज 5 जून 2026. तर हवामानाचा अंदाज सांगायच्या आधी आज जागतिक पर्यावरण दिन, त्यानिमित्त मी 1 मिनिट घेतो. तर बघा मित्रांनो, आज जागतिक पर्यावरण दिन. सगळे शेतकरी, सगळे समाजातील सगळे लोक विचारतात की पाऊस कधी येणार. मात्र पाऊस कधी येणार आणि त्यावेळेस मात्र पावसावर राग देखील भरतो, पावसाला दोन शिव्या देखील हसडतो आपण, आणि हवामान अंदाजकाला देखील दोन शिव्या देतो, असं कमेंट मध्ये दिसतं. तर मित्रांनो, निसर्ग आपण बिघडवलाय आणि आपण भरतो राग निसर्गावर. का? जपानच्या क्योटो शहरामध्ये क्योटो प्रोटोकॉल सर्व राष्ट्रांनी अंमलात आणला होता की जागतिक तापमान जे वाढले त्याची कारण काय. तर बघा मित्रांनो, त्याची कारण जंगलाला लागलेली आग, डोंगराला लागलेली आग, वाढती कारखानदारी, सिमेंटची जंगल, जिकडं जात तिकडं सिमेंटचीच घरं आणि सिमेंटचे रस्ते, या सगळ्या गोष्टी जर बघता, तापमान हे 47, 48, 49 अंशावर जाऊन पोहोचले. ते 55-60 पर्यंत जाऊ शकतं. माणसाची सगळी ही कुरघोडी आहे. एका लग्नात गेलो होतो, थोड्या मोठ्या घरचा श्रीमंत बडेजाव मिरवणाऱ्या एका व्यक्तीचं लग्न होतं. तर त्या लग्नामध्ये त्यांचा इतका माज होता, तर त्यांनी 2.5 लाख रुपयाचे फटाकडे वाजवले. आणि पश्चिम बाजूला स्टेज असल्यामुळे जवळपास जेव्हा लग्न लागलं त्याच्यानंतर फटाकड्याची आतिषबाजी सुरू झाली, तर संपूर्ण जेवढे बसलेले लोक होते ते खोकायला लागले. का? तर फटाक्यातून निघणारा नायट्रस ऑक्साईड, कमीत कमी 20 मिनिटं फटाकडे वाजत होते, आणि फटाक्यातून निघणारा नायट्रस ऑक्साईड मोठ्या प्रमाणावर कार्बनच्या इमिशन वाढवतं, ओझोनच्या वायूवर इम्पॅक्ट करतो, ओझोनच्या थरावर. तर मित्रांनो, याला बरीच कारण आहे. जंगलतोड, वाढती कारखानदारी, सगळ्या गोष्टी. जसं अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे, त्याच्यामधून मोठी स्फोटकं बाहेर निघतात. एकंदर जर बघितलं तर याला कारणीभूत हा मानवच आहे, आणि मानवच त्यांनी निसर्गावर रागावरतो, म्हणून तो पाऊस असा करतो. तर बघा, याच्यामुळे काय झालंय, संपूर्ण मान्सून डिस्टर्ब झालाय, संपूर्ण पाऊस डिस्टर्ब झालाय. कुठेतरी खूप पाऊस होतो, अचानक ढगफुटी होते, कधीतरी पावसाळ्यातही गारपीट होते, अचानक एखाद्या ठिकाणी आणि काही ठिकाणी असं होतं तर पाऊसच पडत नाही, एका भागात खूप पाऊस होतो. अशा गोष्टी ज्या घडायला लागल्या, याचं कारण काय? तर याचं कारण म्हणजे आपण पर्यावरणाचा केलेला ऱ्हास. आजच्या या पर्यावरण दिनानिमित्त आपण हळूहळू त्याच्याकडे जाऊ की पर्यावरण कसं सुधारेल. आपल्याला खरुताईचा वाटा आहे आपल्यात, तो आपण त्या ठिकाणी करूया. तर मित्रांनो बघा, आता हवामानाचा अंदाज सुरू करूया. तर आज भारतीय हवामान शास्त्र विभागाने 1 वाजता अपडेट दिली की साधारणपणे मान्सून पुढे सरकला. तुम्ही बघू शकता, अरबी समुद्रामध्ये या भागात मान्सून आज ऑनसेट झाला. तर मान्सूनचं जर बघितलं तर बघा, तामिळनाडूचा निम्मा भाग, त्यानंतर कर्नाटकचा जवळपास 50% भाग, आणि गोव्याच्या आणि महाराष्ट्र सिंधुदुर्गच्या आसपास त्या ठिकाणी मान्सून येऊन धडकलाय. तर बघा, ही नॉर्मल डेट आहे 5 जून. साधारणपणे 5 जून ही नॉर्मलच डेट असते. तर मित्रांनो, 5 जून ही नॉर्मल डेट असते, आणि त्यानंतर जो काही मान्सून ऑनसेट होतो तो 10 जून आणि 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून हा येत असतो. तर बघा मित्रांनो, आज जर बघितलं तर साधारणपणे 7 जूनला मान्सून मुंबईच्या किनारपट्टीवर येतो, पण साधारणपणे 1-2 दिवस मागे पुढे तो डिले होऊ शकतो. तर बघितलं की मान्सून आला म्हणजे पाऊस येतो का? तर नाही. बघा, मी मागे झाले किंवा 1 महिन्याच्या आत जो व्हिडिओ दिला होता, मी त्याच्यात बोललो होतो की मान्सून आला तर 4 दिवसातही येऊ शकतो. जसं 16 तारखेला मान्सून ऑनसेट झाला आपल्याकडे, 16 मेला अंदमानच्या समुद्रात पूर्णपणे मान्सून त्या ठिकाणी पसरला. त्यानंतर तो आज मग कुठंतरी महाराष्ट्राच्या सीमेलगत 5 जूनला त्या ठिकाणी येतोय. म्हणजे बघा, मी त्यावेळेस एक वाक्य बोललो होतो की मान्सून आला तर 5 दिवसात संपूर्ण भारतात कव्हर होऊ शकतो, नाहीतर 2 महिने देखील लागू शकतात. बघा, शेवटचं वेदर स्टेशन हे जैसलमेर आहे. इथं जी तारीख आहे 8 जुलै पर्यंत तो जातो, किंवा 20 जुलै किंवा 31 जुलै देखील त्या ठिकाणी त्याला होऊ शकते. तर आता मान्सून आलाय. आता मान्सून यायचं कारण म्हणजे अरबी समुद्राच्या निम्म्या भागात मान्सून पसरलाय. आज जर महाराष्ट्राच्या भागात बघितलं तर बघा तुम्ही, सातारा आणि पंढरपूर, सोलापूरच्या बऱ्याच भागात, धाराशिवचा आणि मराठवाड्याच्या भागात विखुरलेल्या, आणि विदर्भाच्या काही भागात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होता, नागपूरच्या आसपासही. मात्र आज उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे आणि नाशिक आणि काही संभाजीनगरचाही काही भाग, परंतु अहिल्यानगरच्या काही भागात पाऊस आज होता. इकडे जर बघितलं तर जळगावच्या भागातही आज पाऊस नव्हता. तापमान मात्र जबरदस्त होतं जळगाव आणि नागपूरकडे. तर ह्या ठिकाणी बघितलं तर नाशिककडे आज पाऊस या मॅपनुसार नव्हता.
मित्रांनो, मान्सून का पुढे सरकला तर इथे एक कमी दाबाचे क्षेत्र आहे बघा, एल म्हणजे लो प्रेशर, आणि इथे एक अरबी समुद्रात लो प्रेशर आहे. हे लो प्रेशर फॉर्म झाल्यामुळे मान्सून इतक्या फास्ट पुढे सरकला. त्याच्यामुळे कदाचित तुम्ही जर बघितलं असेल, मान्सून अरबी समुद्र निम्मा अरबी समुद्रात आला, मात्र इकडे बंगालच्या उपसागरामध्ये श्रीलंकेपासून तो बराच भाग त्या ठिकाणी अजून मान्सून त्या ठिकाणी पोहोचलेला नाही बघा. त्याचं कारण असं की बंगालच्या सागरावर 1012 हेक्टोपास्कल दाब हवेचा दाब आहे, आणि इथे 1004 आहे. त्यामुळे ह्या भागात कमी दाब झाला आज, आणि तो बरोबर वरच्या बाजूने आज त्या ठिकाणी सरकला. बघ, आज जर बघितलं तर तुम्ही कोल्हापूर पासून सांगली, जत, सातारा आणि अहिल्यानगरच्याही काही भागात, नाशिकचा अगदी नाशिक म्हणण्यापेक्षा अगदी वैजापूरच्या पूर्व दिशेला नाशिक जिल्ह्यात कुठेही पाऊस नव्हता. त्या भागात पाऊस होता, आणि इकडे पॅचेस मध्ये पाऊस त्या ठिकाणी होता. मी जे बोललो होतो की लो प्रेशर ह्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र आहे बघा, याने पुश केला मान्सून. नाहीतर मान्सून अजूनही ऑनसेट वरती झालेला नसता. मान्सून जसा पुढे सरकला तसा दक्षिण महाराष्ट्राच्या बाजूने, साताराच्या बाजूने जोरदार पावसाला सुरुवात झाली. मित्रांनो बघा, ह्या मॅपनुसार असं दिसतं, तर मान्सून तर आलाय, इथे कमी दाबाचे क्षेत्र आहे बघा, ही जी खून दिसते या ठिकाणी. त्यामुळे साधारणपणे कोल्हापूर, सातारा, सांगली आणि साताऱ्यापासून अहिल्यानगरचा काही भाग, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात पुढील 3 दिवसही पावसाच्या शक्यता दुपारनंतर आहेत. मात्र नाशिक, धुळे, नंदुरबार ह्या भागामध्ये साधारणपणे उद्या 6, 7 आणि 8 पर्यंत पावसाच्या शक्यता ह्या कमी आहे. लक्षात घ्या, मान्सून पाऊस अजूनही ऑनसेट तितकासा झालेला नाही, त्यामुळे ह्या शक्यता या ठिकाणी कमीच असतील. जर स्थानिक लोकल क्लायमेट जर तयार झालं तरच नाशिकमध्ये, नंदुरबारमध्ये, जळगावमध्ये पाऊस त्या ठिकाणी येऊ शकतो. अन्यथा 3 दिवस पुढचे अजूनही पाऊस कमी दिसतो. 8-9 तारखेनंतर कुठेतरी मान्सून प्रोग्रेस झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या त्या भागात पाऊस येईल. लक्षात घ्या, मान्सून जर खालच्या बाजूने जर वर सरकतोय, तर बरोबर महाराष्ट्राच्या खालच्याच बाजूने पाऊस हा देखील सुरुवात होईल. त्याच्यामुळे लक्षात घ्या बघा, 7 जूनला दरवर्षी अनादी कालापासून पाऊस येतो, आणि मागच्या जर 8 वर्षाचा डेटा काढला तर 7 जूनला देखील मान्सून येत नाही. एखाद्या वर्षी 7 जूनला मान्सून आला, मात्र मान्सून आता येतो कधी 15 जून किंवा अगदी 21 जूनच्या आसपास. त्याच्यामुळे मान्सून काही उशिरा झालेला नाही. मान्सून बरोबर आहे, मान्सूनचा जो येण्याचा काळ हा 10 ते 15 दिवस लोटलाय. पण सध्या काय झालं की नाशिक जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लोकांनी मल्चिंग पेपर लावले, 1 महिन्यापासून टोमॅटो लावले, भाजीपाला पिकं लावले, आणि ते आज अक्षरशः त्या ठिकाणी बेचराख होण्याची वेळ आली. पाणी नाही लोकांना, द्राक्ष बागेला पाणी नाही बऱ्याच ठिकाणी, आणि त्याच्यामुळे लोक चिंतेत आहे, काळजीत आहे, आणि तापमानामुळे हाय ते लावलेली पिकं व्यवस्थित नाही. त्यामुळे सगळ्या लोकांची एकच वरड आहे की भाऊ पाऊस कधी येईल. तर साधारण असं दिसतं, आपण सगळं चालतो मोडायला घरी. त्यामुळे लक्षात घ्या, जर पुढील 3 दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाऊस हा लोकल क्लायमेट होऊन आला तरच, बाकी मान्सून अजून आपल्यापासूनही दूर आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जर लोकल क्लायमेट नुसार जर पाऊस होऊ शकतो, अन्यथा आपल्याला अजून 4-5 दिवस पावसाची वाट पाहावी लागेल. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या, त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.